विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला भूगोलाचा इयत्ता 10वीच्या वर्गातलं दुसरं प्रकरण पाहायचं आहे। त्या प्रकरणामध्ये भारत आणि ब्राझील या दोन देशांचं स्थान विस्तार यांचा अभ्यास दिला आहे। मी धुळे येथील श्री एकविरा विद्यालयातील गेले 26 वर्ष भूगोल शिकवणारा भूगोल शिक्षक श्री प्रशांत दीक्षित PV दीक्षित आपणास ते दुसरं प्रकरण सादर करणार आहे। या प्रकरणामध्ये आपल्याला सुरुवातीला दोघं देशांचे राष्ट्रीय ध्वज दिलेले आहेत आणि त्या राष्ट्रीय ध्वजामध्ये एक राष्ट्रीय ध्वज तुमच्या परिचयाचा आहे, ओळखीचा आहे, पण हा जो दुसरा राष्ट्रीय ध्वज आहे तो नवीन आहे। तो अभ्यासताना आपल्याला पाठ्यपुस्तकात दिला आहे की ब्राझील या देशाचा राष्ट्रीय ध्वज आहे। खाली आपल्याला सूचक विधानं दिलेली आहे आणि या विधानामध्ये आणि पाठ्यपुस्तकामध्ये भारत आणि ब्राझील यांच्या बाबतीमध्ये काय काय दिलेलं आहे ते मी तुम्हाला सविस्तर पाठवलेलं आहे, दिलेलं आहे। आज आपण एवढं जर पाहू शकतो की हा पहिला भारताचा राष्ट्रीय ध्वज आहे, 3 रंग दिशा चक्रसुद्धा दिलेला आहे। हा ब्राझीलचा राष्ट्रीय ध्वज आहे आणि त्या दोघं देशांचं आपल्याला तुलनात्मक माहिती अभ्यासाची आहे। आता इथे मग जर सूचक विधानं घेतलं तर भारत लोकसंख्येच्या बाबतीत 2ऱ्या क्रमांकाचा देश आहे, तर ब्राझील 5व्या क्रमांकाचा देश आहे। दुसरं सूचक वाक्य दिलं आहे की भारत हा मसाल्याच्या पिकांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात करतो, तर ब्राझीलला कॉफीचा देश म्हणतात। ब्रू प्रकारची जागतिक प्रसिद्ध कॉफी या ब्राझीलमध्ये उत्पादित होते। क्रिकेट हा आमचा खेळ आहे, तर फुटबॉल हा ब्राझीलचा खेळ आहे। म्हणजे दोघं देशांमधला आपल्याला साम्य आणि तुलना याच्यामधला फरक स्वतःहून आपण लक्षात घेऊ शकत असतो। एवढंच नव्हे तर मी तुम्हाला सुरुवातीला हे 2 तक्ते दिलेले आहेत। हिच्यामध्ये शेजारील देश, सागर, महासागर आणि ब्राझीलच्या शेजारचे देश आणि महासागर यांचं तुम्हाला मी सर्व माहिती फळ्यावरती लिहून दिलेली आहे। ते मी फक्त तुम्हाला दाखवतो आहे की भारताच्या 4ही दिशांना कोणकोणते देश आहेत। तर भारताच्या पूर्व दिशेला जर पाहिलं तर या ठिकाणी बांगलादेश आहे आणि सागरी किनाऱ्याला अनुसरून म्यानमार देश आहे। भारताच्या पश्चिमेकडे आलो तर पाकिस्तान दिसतो आहे। भारताच्या उत्तरेकडे गेलो तर अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूटान देश आहे। भारताच्या दक्षिणेकडे आलो तर सागरी सीमेला अनुसरून श्रीलंका आहे। या ठिकाणी आपल्याला सुमात्रा, इंडोनेशिया भाग दाखवला आहे। भारताच्या पूर्वेला पाहिला तर बंगालचा उपसागर दिसतोय, भारताच्या पश्चिमेला पाहिला तर अरबी समुद्र दिसतोय, भारताच्या दक्षिणेला गेले तर हिंदी महासागर आहे। म्हणजे या ठिकाणी या तक्त्यामध्ये आपल्याला दिलं आहे की कोणकोणते शेजारचे देश आहेत, सागर आहे, महासागर आहे, हे आपण सहज लक्षात ठेवू शकतो। तसं या ब्राझीलचं आहे। या ब्राझीलच्या पूर्वेला आणि उत्तरेला, दक्षिणेला अटलांटिक महासागर आहे। ब्राझीलच्या पश्चिमेला आपण पाहिलं तर या ठिकाणी छोटे छोटे बोलिव्हिया, पॅराग्वे, अर्जेंटिना, दक्षिणेला उरुग्वे देश आहे, पश्चिमेला आणखी पेरू आहे, उत्तरेकडे गेले तर कोलंबिया आहे, व्हेनेझुएला, गियाना आहे, सुरिनाम आहे, फ्रेंच गियाना आहे। म्हणजे या देशाचा जर विचार केला तर उत्तर अटलांटिक महासागर, दक्षिण अटलांटिक महासागर, दक्षिणेपासून मात्र भूसीमा तिथे दिसत आहे। आपल्याला ह्या तक्त्यामध्ये ते लिहायचं आहे। हे झाल्यानंतर आपण जर पाहिलं भारत आणि ब्राझील देशातील काही महत्त्वाच्या बाबी ह्या मी तुम्हाला दिल्या आहेत। पहा, लक्ष द्या त्या फळ्यावरच्या लिखाणाकडे। राजधानी नवी दिल्ली,
तर ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया. म्हणजे राजधानीची तुलना करा, दोन देशांच्या राजधान्यांची तुलना. भारताची राजधानी नवी दिल्ली, तर ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया. शासन प्रणाली हा दुसरा मुद्दा घेतला तर भारतामध्ये प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे, पण ब्राझीलमध्ये मात्र 1985 पासून राष्ट्रपती मार्फत प्रजासत्ताक त्या ठिकाणी मानलं गेलेलं आहे. राष्ट्राध्यक्ष हे प्रजासत्ताक त्या ठिकाणी आहे, तर आमच्याकडे पंतप्रधान आहे. हा दोघांमधला फरक आपण त्या ठिकाणी घेऊ शकत असतो. एकंदरीत जर आपण पाहिलं तर ब्राझील आणि भारत या दोघांमधली शासन प्रणाली जरी प्रजासत्ताक असली तर फरक फक्त एवढंच आहे की आमच्याकडे पंतप्रधान राष्ट्रपती आहेत आणि त्या ठिकाणी राष्ट्राध्यक्षाकडे प्रजासत्ताक आहे. हा दोघांच्या शासन प्रणालीमधला किरकोळ फरक आपल्या लक्षात येईल. त्यानंतर आपण पुढे गेलो की लोकसंख्या आहे. भारत लोकसंख्येच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकाचा देशी, तर ब्राझील 5व्या क्रमांकाचा देशी. तुलनात्मक अभ्यास करा आणि लक्षात घ्या, जास्त पाठांतर पण करायची गरज नाही. खेळ आहे, आमच्या देशाचा खेळ आहे क्रिकेट. ब्राझीलचं तर सर्वांना माहिती आहे फुटबॉल. पिकं घेतली आमच्या देशामध्ये चहा मसाल्याची पिकं आहे. ब्राझीलमध्ये जर गेले तर कॉफीचं पीक महत्त्वाचं जातं. नृत्य आमच्या देशामध्ये भरतनाट्यम नृत्य महत्त्वाचं आहे, तर या ब्राझीलमध्ये सांभा नृत्य महत्त्वाचं आहे. भारत हा अक्षरवृत्ताच्या दृष्टीने विचार केला तर उत्तर गोलार्धातला देश आहे आणि रेखावृत्ताच्या दृष्टीने विचार केला तर पूर्व गोलार्धामधला आहे. ब्राझील हा देश अक्षरवृत्ताने विचार केला थोडासा उत्तर गोलार्धात आणि सर्व भाग दक्षिण गोलार्धात. रेखावृत्ताच्या दृष्टीने विचार केला तर ब्राझील पश्चिम गोलार्धामधला देश आहे. वृत्त भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेला आहे. ब्राझीलच्या उत्तर भागामधून विषुववृत्त गेला आहे. ब्राझीलच्या मध्य दक्षिण भागातून मकरवृत्त गेलेलं आहे. म्हणजे आमच्याकडे गेलेलं आहे कर्कवृत्त, तर तिकडे विषुववृत्त आणि मकरवृत्त आहे. परकीय राजवटीचा विचार केला तर 150 वर्ष ब्रिटिशांनी आमच्या देशावर राज्य केलं, तर ब्राझीलवर 300 वर्षापेक्षा जास्त पोर्तुगालांनी राज्य केलं. ही परकीय राजवट दोघं देशांनी अनुभवलेली आहे. स्वातंत्र्य दिनाचा विचार केला तर 15 ऑगस्ट 1947 भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा दिवस आहे. तर ब्राझीलमध्ये 7 सप्टेंबर 1822 रोजी दिलेला आहे आपल्याला की 7 सप्टेंबर 1822 रोजी ब्राझीलला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. स्वातंत्र्य उत्तर कालखंडामधल्या समस्या आमच्या देशामध्ये 3 युद्ध होऊन गेलेत. 1952 साली प्रचंड दुष्काळ पडला, 1972 दुष्काळ झाला, 1975 आणीबाणी झाली, रोगराईच्या समस्या निर्माण झाल्यात, आर्थिक समस्या आमच्या देशामध्ये होती. ह्या समस्या आमच्या देशात होत्या. त्याच ब्राझीलमध्ये वित्तीय समस्या, आर्थिक विकासाची समस्या होती. म्हणजे दोघं देशांच्या बाबतीमध्ये जर असा विचार करून घेतला तुलनात्मक, तर आपल्याला लक्षात येईल की भारत आणि ब्राझील ह्या देशांमध्ये बऱ्याचशा बाबतीमध्ये तुलनात्मक साम्य दिसून येतं. भारत आणि ब्राझील यांचा तुलनात्मक बाबींचा आपण विचार करून घेतला. आता आपल्याला पाहायचं आहे भारताचं स्थान, विस्तार आणि सीमा. त्याच्यासाठी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये नकाशा दिलेला आहे आणि त्या नकाशामध्ये अक्षरवृत्ताच्या दृष्टिकोनातून जर विचार केला आपण भारताचा, तर त्या ठिकाणी आपल्याला 8 अंश 4 कला उत्तर ते 37 अंश 6 कला उत्तर
अक्षरवृत्ताच्या दरम्यानमध्ये भारत या देशाचा विस्तार आहे. 68° पूर्व 7 कला पूर्व ते 97° 25 कला पूर्व रेखावृत्ताच्या दरम्यानमध्ये भारताचा विस्तार आपल्याला दिलेला आहे. भारताचं सर्वात दक्षिणेकडचं जे टोक आहे, अंदमान निकोबार बेटांच्याही दक्षिणेकडे इंदिरा पॉईंट, त्याचा अक्षरवृत्तीय विस्तार 6°44 कला दिलेले आहे. या बेटाला तुम्हाला माहिती आहे का इंदिरा पॉईंट का म्हटलं? स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधींनी सर्वात आधी या बेटाला भेट दिली म्हणून त्याचं नाव इंदिरा पॉईंट असं पडलेलं आहे. आता भारताच्या शेजारी कोणते देश आहेत? सीमा भारताच्या पश्चिम वायव्य भागात पाहिलं तर पाकिस्तान, उत्तरेकडे अफगाणिस्तान, उत्तरेकडे आणखीन आलो तर चीन, नेपाळ, भूटान, पूर्वेकडे आलो तर बांगलादेश, म्यानमार, दक्षिणेकडे गेलो तर सागरी सीमेमधलं श्रीलंका, पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर. हा सागरी भाग सुद्धा भारताचा सीमा दर्शवणारा भाग आहे, हे लक्षात घ्या. ह्याच बंगालच्या उपसागरामध्ये असणारे अंदमान निकोबार बेट, इंदिरा पॉईंट, अरबी समुद्रामध्ये असणारी लक्षद्वीप बेट ही सुद्धा भारतीय सीमा दर्शवतात. हा भारताचा भाग आहे, हे लक्षात घ्या. अशा प्रकारे आपल्याला हा नकाशा सुद्धा मी तुम्हाला दिलेला आहे. या नकाशामध्ये भारतातले सर्व राज्य दिलेले आहेत, पण खंत आहे, राज्य दिले आहेत, पण राज्यांच्या राजधान्या दिलेल्या नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सर्व फळ्यावरती भारतातले 28 राज्य, 9 केंद्रशासित प्रदेश, त्यांची नावं आणि त्यांच्या राजधान्या तुमच्या माहितीसाठी तुम्हाला दिलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. त्याचा अभ्यास करा. 2 केंद्रशासित प्रदेश नवीन झालेले आहेत ते तुम्हाला माहिती आहेत. जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 वाढलेले आहेत. पूर्वी 7 होते, आता हे 2 झालेत. ते तुम्हाला मी लिहून दिलेले आहेत, त्याचा तुम्ही अभ्यास करू शकाल, हे लक्षात घ्या. हे झालं भारताच्या बाबतीमध्ये. आता ब्राझीलच्या बाबतीमध्ये सीमा पाहायची आहेत. ब्राझीलच्या उत्तरेला मी आधीच सांगितलं तुम्हाला कोणकोणते देश आहेत. तर या ब्राझीलच्या उत्तरेला त्या ठिकाणी कोलंबिया, व्हेनेझुएला, गियाना, सुरिनाम, फ्रेंच गियाना. उत्तरेला थोडासा उत्तर अटलांटिक महासागर, पूर्वेला अटलांटिक महासागर, दक्षिणेला अटलांटिक महासागर, दक्षिणेला उरुग्वे नावाचा देश, पश्चिमेला अर्जेंटिना, पॅराग्वे, बोलिव्हिया, पेरू हे देश आहेत. आणि ह्या दरम्यानमध्ये अक्षरवृत्त आणि रेखावृत्ताचा विस्तार जर पाहिला, उत्तर गोलार्धामध्ये थोडासा ब्राझील आणि दक्षिण गोलार्धामध्ये त्याचा विस्तार, रेखावृत्ताच्या दृष्टीने पश्चिम गोलार्धामधला हा देश आहे, हे लक्षात घ्या. अशा प्रकारे जर आपण पाहिलं पाठ्यपुस्तकामध्ये तर ब्राझील देशाचा अक्षरवृत्त, रेखावृत्त, त्यांच्या सीमा हे आपल्याला थोडक्यात सांगता येऊ शकेल. यानंतर भारताचा ऐतिहासिक पार्श्वभूमी. भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी मी तुम्हाला सुरुवातीला ते जे मुद्दे दिलेले आहेत, भारत आणि ब्राझीलमधल्या महत्त्वाच्या काही बाबी तिच्यामध्ये पहा. आमच्या देशावर 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं. 15 ऑगस्ट 1947 रोजी आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि आमचा देश स्वातंत्र्य झाला. सुरुवातीच्या पहिल्या 20 वर्षामध्ये 3 युद्धांना आम्हाला सामोरं जावं लागलं. पहिल्या 20 वर्षामध्येच 1952चा प्रचंड दुष्काळ, टोळधाड या समस्येला सामोरं जावं लागलं. आर्थिक अडचण, औद्योगिकीकरण झालेलं नव्हतं, विकासासाठी प्रयत्न करणे आणि त्याच्यामधून आज आमचा देश
विकसित होत चाललेला आहे. ही आमच्या देशाची पार्श्वभूमी आहे, हे लक्षात घेतल्याशिवाय राहू नका. आज भारत जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो कारण आमच्या देशामध्ये लोकसंख्या जास्त आहे. जगातल्या औद्योगिकरणातला उत्पादित माल आमच्या देशामध्ये विक्रीसाठी सहज येतो कारण आमचा देश ही एक बाजारपेठ झाली आहे. आमच्या देशामध्ये आर्थिक सुधारणा वेगाने होत चाललेल्या आहेत. आमच्या देशामध्ये तरुण वर्गाचा गट मोठा आहे, त्याला कार्यप्रवण लोकसंख्या म्हणतात आणि याच्याने आमच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे, हे लक्षात घ्या. ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे? 300 वर्षापेक्षा जास्त ब्राझील पारतंत्र्यामध्ये होता. पोर्तुगाल लोकांची सत्ता या ब्राझील देशावर होती. 7 सप्टेंबर 1822 हा ब्राझील देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे आणि ब्राझीलमध्ये ही आर्थिक समस्या, आर्थिक विकासाची समस्या, वित्तीय समस्या होती. या देशामध्ये प्रजासत्ताक शासन प्रणाली घेतली. 1930 तर 1985 ह्या काळामध्ये मात्र लोकप्रिय लष्करी राजवट ब्राझील देशामध्ये होती आणि 1985 नंतर राष्ट्रीय पातळीवरती राष्ट्राध्यक्ष प्रजासत्ताक म्हणून या देशाने आपल्या देशामध्ये आर्थिक विकासाला सुद्धा चालना दिलेली आहे. 20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडामध्ये जागतिक वित्तीय समस्या या देशाने दूर केली आणि जगामध्ये आर्थिक विकासाला आम्ही पण सक्षम आहोत हे दाखवून दिलं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हा जो भारत आणि ब्राझीलचा पाठ आहे हा छोटासा आहे, तुलना करायचा आहे. मी तुम्हाला सुरुवातीला जो एक मोठा तक्ता दिलेला आहे तिच्यामध्येच पाठातलं सर्व मर्म जे आहे ते येऊन गेलेलं आहे, हे पण लक्षात घ्या. जगामध्ये हा एक नकाशा तुम्हाला भरण्यासाठी दिला आहे आणि तो जगाच्या नकाशामध्ये हा ब्राझील देश या ठिकाणी आहे आणि हा आमचा भारत देश आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. एवढा भाग माझ्या परीने तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे या पाठामधून आणि पाठ छोटासा आहे. 2-4 मार्कासाठी आपल्याला प्रश्न आला तर काय येऊ शकतो? भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगा आणि ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगा, हा प्रश्न येऊ शकतो. किंवा भारत आणि ब्राझील या देशांमधील महत्त्वाच्या बाबींची तुलना करा. जो मोठा तक्ता तुम्हाला दिला आहे त्या तक्त्यामध्ये या सर्व बाबी दिलेल्या आहेत. भारताचं राज्य कोणतं आहे, त्या राज्याची राजधानी कोणती आहे? विद्यार्थी मित्रांनो, त्या नकाशामधून नकाशाभरासाठी आमच्या देशाची राजधानी, कोणत्याही राज्याची राजधानी 1 मार्काला विचारली जाते आणि ब्राझील देशाची पण ब्रासिलिया ही राजधानी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्याचप्रमाणे या ब्राझीलमध्ये सुद्धा काही राज्य दिलेले आहेत, त्या राज्यांच्या राजधान्या पण तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. त्यांचा बिंदू कुठे आहे ते तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला 2 मार्कासाठी जर राजधानीचा भाग विचारला गेला तर मार्क मिळतील, पण एक तर ब्राझीलची राजधानी विचारतील, एक तर भारतामधल्या राज्यांची राजधानी विचारतील किंवा भारताची राजधानी विचारतील. पण 1 मार्काचा प्रश्न या 2 नकाशांवरनं आल्याशिवाय राहणार नाही, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. नमस्कार मित्रांनो, माझ्या परीने मी आज 2रा पाठ तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा आपण अवलोकन करावं, ऐकावं, वाचा, लिखाण करा. तुम्हाला काहीच अडचण येणार नाही, हे पण लक्षात घ्या. नमस्कार. जर तुमच्या लक्षात येत नसेल तर पुन्हा पुन्हा ऐका. आपल्या भूगोलाच्या वहीवरती त्याचं सावकाश लिखाण करा.
म्हणजे तुम्हाला हा पाठ समजेलच अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. मित्रांनो, पाठ पाहिल्यानंतर आता आपण ह्या पाठातल्या काही प्रश्नांकडे वळणार आहोत. त्यात पहिला प्रश्न आपण घेतला की भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते. मग कसं काय की भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी लोकसंख्येचे जर वर्गीकृत गट केले त्यामध्ये 21 ते 59 वयोगटातील याला तरुण गट म्हणतात. ह्या गटाची संख्या ही सर्वात जास्त आहे. या गटातील लोक जे आहेत ते स्वतः कार्य करू शकतात, अर्थार्जन करू शकतात. त्यामुळे ह्या लोकसंख्येला कार्यप्रवण लोकसंख्या असं म्हणतात. आणि ज्या देशामध्ये कार्यप्रवण लोकसंख्या जास्त असते तो देश आर्थिक विकासाकडे वेगाने जात असतो. आज आपल्या देशामध्ये 51% लोक कार्यप्रवण आहेत हे विशेष आहे. या गटावर अवलंबून असणारी जी लोकसंख्या आहे, बालगट असो किंवा 60 वयोवयानंतरची जो गट आहे त्यांची संख्या कमी आहे. म्हणजे त्यांच्या उदरनिर्वाहासह त्यांच्या गरजा ज्या आहेत त्याच्यावरती होणारा खर्च हा कमी आहे. एकंदरीत तरुण गट जो आहे तो नवीन तंत्रज्ञान आत्मसात करतो. नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कमी वेळामध्ये साधन संपत्तीचं संसाधनांचं संवर्धन करून कार्यक्षमतेने अधिक उत्पादन करतो आणि त्याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला होत असतो आणि देश आर्थिक विकासाकडे वेगाने जात असतो. म्हणून ज्या देशामध्ये तरुण गट किंवा कार्यप्रवण लोकसंख्येचा गट हा सर्वात मोठा असतो तो देश आर्थिक विकासाकडे वेगाने प्रगत होत जातो. प्रश्न क्रमांक 2. ब्राझील देशाला जगाचा कॉफी पॉट म्हणतात किंवा ब्राझील देशात कॉफीचे उत्पादन जास्त होते. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं सविस्तर उत्तर मी आपणास दिलेलं आहे. पहिला मुद्दा दिला आहे की कॉफीच्या उत्पादनामध्ये जगात ब्राझील देशाचा पहिला क्रमांक लागतो. दुसरं आहे जागतिक कॉफी उत्पादनाच्या 40% उत्पादन ब्राझीलमध्ये होतं. तिसरं आहे की जगात कॉफी निर्यातीत ब्राझील देश अग्रेसर आहे. चौथं आहे की कॉफीच्या पिकाला अनुकूल हवामान आहे. पाचवं आहे की कॉफीच्या पिकांची व्यापारी तत्त्वावर लागवड केली जाते. शास्त्रीय पद्धतीने कॉफीचे मळे विकसित केले जाते. त्यामुळे ब्रू प्रकारची उच्च प्रतीच्या कॉफीचं उत्पादन ब्राझीलमध्ये प्रचंड प्रमाणात होतं. ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेला या कॉफीची निर्यात करून परकीय चलनसुद्धा मोठ्या प्रमाणात मिळतं. म्हणून अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा ब्राझीलमधील कॉफीच्या पिकाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. एवढं उत्तर जरी लिहिलं आपण विद्यार्थी मित्रांनो तरी तुम्हाला कारणे पूर्ण गुण मिळतील हे लक्षात घ्या. आता पाठ्यपुस्तकाच्या शेवटी काही स्वाध्याय दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तिच्यात पहिला प्रश्न दिलेला आहे की खालील विधाने योग्य का अयोग्य लिहा. अयोग्य असल्यास ती योग्य करून लिहायचं आहे. पहिलं विधान दिलं आहे की ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे. हे विधान योग्य आहे. भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे. हे विधान अयोग्य आहे. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहे. ब्राझीलचा रेखावृत्ती विस्तार भारतापेक्षा कमी आहे. हे विधान अयोग्य आहे. ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा जास्त आहे. ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते. हे विधान योग्य आहे. ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे. हे विधान अयोग्य आहे. ब्राझील देशाला अटलांटिक महासागराचा किनारा लाभला आहे. भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे. हे विधान अयोग्य आहे. भारताच्या वायव्येस पाकिस्तान हे राष्ट्र आहे. भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात. हे विधान योग्य आहे. पाठ्यपुस्तकात दुसरा प्रश्न दिला आहे तो आपण घेतलेलाच आहे. प्रश्न क्रमांक 3 अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.
भारताची सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट आहे. दक्षिण अमेरिका खंडात हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत. त्याचं उत्तर आहे चिली, इक्वेडोर. तिसरं दिलं आहे दोन्ही देशातील राजवट टिंबडिंब प्रकारची आहे तर प्रजासत्ताक आहे. ई भागामध्ये तुम्हाला 4 आकृत्या दिलेल्या आहेत. पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे खालीलपैकी कोणता आकार ब्राझील देशाचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो. तर आकृतीमधला पहिला जो भाग आहे ते त्याचं उत्तर आहे. दुसरा आहे खालीलपैकी कोणता आकार भारताचा किनारी भाग दर्शवतो. तर विचारली आकृती क्रमांक 3 हा द्वीपकल्पीय भाग दाखवला आहे. गोलार्धाचा विचार करता खालील पर्यायांपैकी भारत कोणत्या गोलार्धात आहे. तर हिच्यामध्ये 4 आकृत्या दिल्या आहेत. पहिलं चुकीचं आहे, दुसरं चुकीचं आहे, पण तिसरं जे दिलेलं आहे ऊ म्हटलेलं आहे ते उत्तर गोलार्ध हे त्याचं उत्तर आहे. चौथी आकृती दिली गोलार्धाचा विचार करता ब्राझील प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोलार्धात आहे. पहिली आकृती चुकीची आहे, पण दुसरी आकृतीमध्ये दक्षिण म्हटलं आहे म्हणजे ब्राझील हा देश दक्षिण गोलार्धात हे त्याचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये छोटे छोटे एका वाक्यात उत्तरे द्यासुद्धा येऊ शकतात. भारत कोणत्या गोलार्धातला देश आहे. तर भारत हा रेखावृत्ताने पूर्व गोलार्धात आणि अक्षवृत्ताने उत्तर गोलार्धात आहे. ब्राझील हा देश कोणत्या खंडात आहे. तर ब्राझील हा देश दक्षिण अमेरिका खंडात आहे. ब्राझील देशातून कोणत्या पिकाचं उत्पादन जास्त होतं. तर ब्राझील या देशातून कॉफी पिकाचं उत्पादन जास्त होत असतं. भारताच्या दक्षिण किनाऱ्याला कोणता महासागर आहे. तर हिंदी महासागर आहे. म्हणजे असे एका वाक्यात उत्तरं द्यासाठी 1-1 मार्कासाठी SSC बोर्डामध्ये जे 5 प्रश्न विचारणार आहेत प्रश्न क्रमांक 3 मध्ये आणि त्याच्यापैकी 4 प्रश्न लिहायचे आहेत. जर असा एखादा प्रश्न या पाठावरती विचारला गेला तर विद्यार्थी मित्रांनो, मी जे ज्ञान तुम्हाला दिलेलं आहे ते फक्त ऐका. तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी प्राप्त झालेली असतील. प्रश्न क्रमांक 2 मध्ये जो प्रश्न दिला आहे, स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या 20 वर्षामध्ये 3 युद्धांना भारताला सामोरं जावं लागलं. 1952 मध्ये दुष्काळ पडला. टोळधाड, आता टोळधाड म्हणजे काय. हे प्रचंड आकाराचे पक्षी असतात आणि हे पक्षींचे थवे प्रचंड असतात आणि हे जेव्हा शेतांमध्ये जातात त्यावेळेला सर्व पिके नष्ट करून टाकतात. याला टोळधाड म्हणतात. आफ्रिका खंडामध्ये ही समस्या वारंवार येत असते. आपल्या देशामध्ये फार क्वचित वेळा हा प्रसंग अनुभवलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आर्थिक विकास आमच्या देशामध्ये नव्हता. आर्थिक समस्या होती. धीरे धीरे आम्ही त्या समस्या सोडवल्या. आज जगामध्ये जागतिक बाजारपेठ म्हणून भारताकडे पाहिलं जातं. आज आमच्या देशामध्ये तरुण वर्ग निर्माण झाला आहे. आर्थिक विकासाकडे आम्ही जातोय आणि या समस्यांवरती मात करतो आहे. तीच परिस्थिती ब्राझीलची होती. 7 सप्टेंबर 1822 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्राझीलला सुद्धा आर्थिक विकास हा प्रश्न होता, ही समस्या होती. त्याच्यासाठी लागणारा पैसा, त्याच्यासाठी लागणारं भांडवल हे ब्राझीलने टप्प्याटप्प्याने आपल्या कर्तृत्वावरती मिळवण्याचा प्रयत्न केला. 1985 नंतर ब्राझीलने आर्थिक विकासावर मात करून जगामध्ये आम्ही विकसित आहोत हे दाखवून दिलेलं आहे. अशा प्रकारे दोघं देशांमध्ये जर समजा विचारण्यात आलं की भारत आणि ब्राझील स्वातंत्र्योत्तर काळात काय समस्या निर्माण झाल्यात, त्यांची पार्श्वभूमी वगैरे काय, तर या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे लिहू शकतात. एकंदरीत या पाठामध्ये भारत आणि ब्राझीलचं अक्षरवृत्तीय स्थान विस्तार, ज्या ठिकाणी शक्यतोवर प्रश्नाच्या उत्तरामध्ये अंकाचा समावेश असतो, असे प्रश्न फारसे वेळोवेळी विचारले जात नाहीत, हे लक्षात घ्या. अशा प्रकारे या पाठातल्या सर्व प्रश्नांचं मी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचा तुम्ही अभ्यास करा. वारंवार पुनश्च
पाहत रहा, लिखाण करा आणि समजून घ्या. नमस्कार.